नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तर आज आहे धुलीवंदन आणि आमच्या इथं धुलीवंदन खूप छान साजरा होतं। मुलं खूप छान रंग खेळतात, तर तुम्ही बघू शकतात। लहान लहान मुली येतात घरी आणि नाचतात, मग आपण त्यांना पैसे द्यायचं आणि रंगवायचं। तर आल्या आहेत मुली तर पैसे घ्यायला, तर तुम्ही परीला बघू शकता। तिला इतकं भारी वाटतं ना, आणि ती इतकी मस्त बघत होती आणि एन्जॉय करत होती। आणि त्या मुली थांबल्या ना का त्यांना सांगायची, दीदी तुम्ही परत गाणं बोला, आणि ती पण नाचायची। पण आता व्हिडिओ चालू केला तेव्हा नव्हती नाचत, तर त्याच्यानंतरला ती नाचत होती। आणि बाबू पण आमचा रंग उडवत होता, तो घेऊनच उभा होता। यांचं गाणं संपलं ना का मी यांना लगेच रंगवणार। तर असं एन्जॉय चालू होता ना। परी मस्त बघत होती, इतकं भारी वाटत होतं तिला। आणि हे आले होते दुकानावरून, तर बाबू त्यांना रंगवत होता। तो बोलतो, पप्पा मी सगळ्यांना रंगवलं तर तुला पण रंगवील। तर ते बोलता, अरे मला परत जायचं आहे, माझे कपडे भिजू नको। तर त्याने काय ऐकलंच नाही। ऑलरेडी ते दुकानातून आले तर ते रंगूनच आलेले होते, तर ते आता रंगलेत। पण आता ते भिजले ना तर त्यांना लगेच सर्दी होती। तर त्याला बोलली भिजू नको, तर तो बोलतो नाही, धुलीवंदन आहे, मी काहीच ऐकणार नाही मम्मी, मी पप्पाला भिजवणार। तर ते पण मस्त नाचत होते, दोघं पण नाचून एन्जॉय करत होते ना। परी पण त्यांच्याकडे बघून हसत होती, कारण मी तिला भिजून नाही दिलं, कारण ती कशी लगेच आजारी पडते, तिला सर्दी वगैरे होती। आणि ना इथं गल्लीमध्ये पण बायका रंग खेळत होत्या, तर त्या मला बोलवत होत्या। तर मी काही गेलीच नाही, फक्त वरतून व्हिडिओ काढला। म्हटलं मी नाही येऊ शकत, कारण मी जर आली तर परीला इथं घ्यायला कोण नाही, मग परी येणार, तिला पण तुम्ही रंगवणार भिजवणार तर ती आजारी पडेल। तर मी आता 1-2 वर्षापासून जरा कमीच केलं आहे खेळणं। परीच्या आधी मी खेळायची, मी पण जायची बायकांमध्ये भिजायला, कारण ते दार वाजवून आणि शेवटी मला घेऊनच जायच्या, तर मी तेव्हा भिजायची। आणि असं संध्याकाळी ना 3ला मुलं येतात, मुलं माणसं सगळे गल्लीतले, आणि प्रत्येकाच्या घरी असं वाजवतात आणि पैसे घेऊन जातात। प्रत्येकाला मग 100 रुपये वर्गणी द्यायला लागती। सकाळी मुलींना दिली, मग दुपारी बायकांना दिली, मग 3ला मुलांना दिली। असं करून दिवसभर पैसे वाटायचं काम चालू असं। ते पण दुकानात होते, त्यांनी तर 500 रुपये तिथं वर्गणी दिली। अशी मुलं जेव्हा ढोल वगैरे घेऊन वाजवतात तेव्हा, कारण तिथं कंपल्सरी 500च आहे, तर पर्याय नसतं, द्यायलाच लागतं। आणि आता ही मुलं पण प्रत्येक घरोघरी जाऊन वाजवणार। तर परी त्यांच्या आवाजाने उठली होती, परी पण नाचायला लागली होती, तिला पण वरतून ती दाखवत होती। आणि देव लोक वट्ट्या आले, त्यांनी अख्खा वट्टा खराब केला, तर ते सगळं साफबीत केलं नाही। आणि परीची पण झोप मोडली, ती थोडीशी नाचली वगैरे, मग ते लोक गेल्यावर ती परत रडायला लागली, कारण तिची झोप मोडली। आणि हे लोक आले ना तर तेव्हा माझ्या बाबूला पण घेऊन गेले आणि त्याला पण भिजवलं, तर त्याला पण आता थोडी सर्दी झालेली आहे, तर त्याला दवाखान्यात नेऊन आणलं मी। पण ते ऐकत नाही, ते घरातलं ना सगळ्यांना भिजवतात आणि वाजवतात, खूप वाजवतात, भिजवतात, पण पैसे पण घेऊन जातात आणि आपलं पूर्ण वट्टा वगैरे खराब करतात। तर तेवढी मी सगळी स्वच्छता केली। तर मग हे लोक गेल्याच्या नंतर मी बाबूला मस्त आंघोळ घातली, पूर्ण केसांपासून त्याला कलर होता। आणि मग बघू शकतात मी धुवून ठेवलेलं आहे डिशमध्ये, हे बघा स्वच्छ धुवून ठेवलं आहे। वरचं त्याचं ते सगळं काढलेलं आहे, लाल असतं ते शिरा। आणि ही सकाळी बनवली होती मी मटणाची भाजी, हे बघा तुम्ही बघू शकतात। कारण आज धुलीवंदन आहे, तर सकाळी मटण बनवलं, आत्ता भेजा, आणि थोड्या वेळाने आम्ही पार्टी करणार आहे चिकनची, तर ती पण तुम्हाला दाखवते। तर चला आता पहिले भेजा बनवून घेते, मग बनवल्यावर तुम्हाला दाखवते। आता मी भेजा बनवला आहे, तर आता बाबू आमचा टेस्ट करून सांगाल। बाबू हात दाखव तुझ्या एकदा, दोन्ही पण बघा। धुलीवंदनचा बघा परिणाम, कसे तरी मी घासणीने घासून आणि ते गेलेत। धुलीवंदन पूर्ण दिवस चालू होतं। आता हा भेजा, आता बाबू मला टेस्ट करून सांगल भेजा कसा झाला। कसा झाला बाबू भेजा? हा, 1 नंबर भेजा बनवलाय। थोडीशी भूक ठेव, आपल्याला अजून पार्टी करायची आहे भुजिंगची आणि थंडा। पार्टी 1 नंबर मजा आहे। चालेल। आणि आता तू पटकन थोडंसं खाऊन घे, मग आपण पार्टी करू। कारण कसं आहे, पार्टी जर केली ना नंतर हा जेवत नाही, त्यामुळं मी विचार केला आधी याला जेवू घालू, मग पार्टी करू। 1 नंबर झाले। आणि चला मी आता पार्टीची तयारी करते आणि मग तुम्हाला दाखवते। चल तू आता जेवून घे। आणि इथं आमची 10-10:30ला पार्टी चालू झाली होती, कारण ते दुकानावरून उशीर आले। त्याच्यानंतर मग हे पोरं पण दुकानावर मदत करतात त्यांच्या पप्पांना, ते पण उशीर आले। मग सगळ्यांच्या आंघोळी वगैरे, मग 10-10:30 झाले। हे पोरं यांच्या काकांचे मुलं आहेत, तर आम्ही मस्त पार्टी केली भुजिंगची आणि थंडा आणला होता। आम्ही दरवर्षीच करतो, काय असलं का पहिले आम्ही पार्टीच करतो, तर मस्त एन्जॉय करत होतो।
आणि भुजिंग तिखट होतं त्यामुळं परीला देऊ शकत नव्हतं, फक्त तिला थंडा दिला प्यायला. आणि मग तिला आमची पार्टी झाल्यावर मग मस्त तिला दूध चपाती दिली मिक्सरला दळून. आणि आम्ही पार्टी झाल्यावर थोडंसं जेवलो, तर जेवण पण भरपूर उरलं. मग आम्ही जेवण पण गेलो नाही पार्टीमुळं. मला पार्टी करायची असली ना का मुलं लगेच लाजतात, ते बोलतात नको तुम्ही व्हिडिओ काढतात ना वहिनी, मग आम्ही नाही येणार. तर मी त्यांना जबरदस्ती बोलली नाही नाही मी व्हिडिओ नाही काढणार असं सांगून त्यांना पार्टीला बोलवलं आणि व्हिडिओ काढला. तर एक तर त्यातलं इतका लाजतो ना का त्यांनी सरळ मोबाईलच पकडला, तर बोलतो मी दिसणारच नाही मोबाईल पकडल्यावर. मग त्यांनी मोबाईल पकडला, मग आम्ही व्हिडिओ काढला. म्हणून मी जरा जास्त नाही घेतला, थोडाच व्हिडिओ घेतला. जाऊ दे मुलांना नाही आवडत तर आपण नाही घ्यायचं. त्यामुळे मी काही बोललीच नाही व्हिडिओमध्ये. पण मग मी बोलायला लागले ना मोबाईलमध्ये बघून का ते लगेच हसतात वगैरे. मग म्हटलं जाऊ दे चला आपण नंतर व्हॉईस रेकॉर्ड करू. तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आणि तुमच्या सपोर्टची मला जास्त गरज, त्यामुळं प्लीज सपोर्ट करा. आणि हो, मी सकाळपासून व्हिडिओमध्ये दिसले नाही कारण मला वेळच नव्हता. त्यांचं आज दुकान होतं त्यामुळे मी त्यांना मदत करायला गेली होती. तर मला स्वतःला दाखवताच नाही आलं आणि मला वेळच नाही भेटला. म्हणून माझ्या बाबूनी जे व्हिडिओ काढून ठेवले होते ना तेच मी फक्त आता एडिट करते आहे. नाही तर मीच व्हिडिओ काढला असता, पण मला वेळच भेटला नाही. त्यांचं ज्या दिवशी त्यांना मदत करायला जाते ना त्या दिवशी मला वेळच भेटत नाही. तर चला बाय, गुड नाईट.